गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील अष्टबाहू गोपाल कृष्ण मंदिरात गेल्या 70 वर्षांपासून सुरू असलेली श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला सर्वांसाठी प्रेरणादायक, आदर्शवत व गावाचा गौरव वाढवणारी असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी केले। तांबे मोहाडी तालुका दिंडोरी येथे कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन व गोपाल कृष्ण देवस्थान ट्रस्ट यांच्या विद्यमाने आयोजित 17व्या व्याख्यानमालेचे उद्घाटन पर पहिले पुष्प जागतिक भारत या विषयावर गुंफताना बोलत होते। या प्रसंगी बोलताना आमदार तांबे यांनी भारत व जगाचे राजकारण, व्यापारी, कृषी, अर्थव्यवस्था याबाबत जगात भारताचे स्थान या विषयावर विवेचन केले। व्याख्यानमालेचे उद्घाटक फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संचालक नितेश कराडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी प्रयत्नात सातत्य ठेवल्यास यश मिळतेच हे अनुभवातून उदाहरण देऊन स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासव वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कादवा संचालक शहाजी सोमवंशी होते। हे पुष्प कृतज्ञता म्हणून कैलासवासी लक्ष्मण भगवंत जाधव यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आले। कार्यक्रमास दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती व मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा मंजिरी कुंदे, डॉक्टर अश्विन कुमार मोरे, जयंत खेरनार, सुरेश कळमकर, विलास पाटील, उत्तम जाधव, सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, प्रभावती जोशी, तुषार वाघ, सचिन वडजे, केशव जाधव उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, सूत्रसंचालन प्राचार्य धनंजय देशमुख, तर आभार धनंजय वानले यांनी मानले। यशस्वीतेसाठी अष्टबाहू गोपाल कृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।